नमस्कार यूट्यूब फॅमिली. मी बनवत आहे डिंक लाडू. त्याच्यासाठी मी घेतलं आहे बदाम, पिस्ता, मनुका, काजू, खारीक पावडर, गूळ, डिंक आणि सुकं खोबरं. त्याचबरोबर घेतलं आहे मी तूप आणि या तिन्ही प्रकारच्या बिया, गव्हाचं पीठ, वेलची पावडर, जायफळ, खसखस आणि सुंठ. आता मी पहिलं खोबरं भाजून घेते. खोबरं एकदम थोडं कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे आणि ते पण बारीक गॅसवरच आपल्याला भाजायचं आहे. खोबरं भाजून झालं की आपल्याला 2 चमचे तूप घालून आपल्याला ते बदाम तळून घ्यायचे त्याच्यामध्ये थोडे. आणि बदाम पण थोडे तळून झाले की आपल्याला बदाम तळून झाल्यावर बदाम काढून घ्यायचे आहेत. आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला पिस्ता आणि काजू हे पण थोडं तळून घ्यायचं आहे. काजूचा थोडा रंग चेंज होईपर्यंत तळल्यामुळे थोडे क्रिस्पी लागतात ना ड्रायफ्रूट्स पण, म्हणून ते आपल्याला ते थोडं तळून घ्यायचं आहे. तर हे काढल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या तिन्ही प्रकारच्या बिया आणि मनुका घालून घ्यायचं आहे. कलिंगडची बी, सूर्यफुलाची बी आणि टरबूजची बी, या तिन्ही प्रकारच्या बिया आपल्याला तळून घ्यायचे. आणि त्या पण तळून घेतल्यानंतर आपल्याला आता खारीक पावडर ती पण आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे. ही खारीक पावडर आहेत ना, मी अख्खे खारीक आणून मिक्सरमध्ये बारीक केलेत. रेडीमेड नाही आणले. ही थोडी जाडसर वाटते जी आपण घरी करतो ती, आणि मग ती लाडवामध्ये चांगली पण लागते. त्याच्यामुळे मी आता ही चांगली कलर बदलेपर्यंत खारीक पावडर भाजून घेणार. आणि ती भाजून झाल्यावर आपल्याला त्या मिश्रणामध्ये ती खारीक पावडर आहे ना काढून घ्यायचे. आणि परत आपल्याला कढईमध्ये तूप घ्यायचं आहे. आता आपल्याला थोडंसं तूप जास्त घ्यायचं आहे आपल्याला, कारण आपल्याला आता गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे जे लाडवासाठी लागणार आहे ते. आणि हे पण आपल्याला जसं आता आपण तूप घेतलंच आहे, पण आता आपल्याला जसं लागेल तसं आपल्याला 2-2 चमचे परत तूप घेतच राहायचं आहे की चांगला गव्हाच्या पिठाचा कलर चेंज बदलेपर्यंत. आता थोडा थोडा पिठाचा कलर बदलत चालला आहे, तर आपल्याला परत 2 चमचे तूप लागणार आहे, ते पण घालून घ्यायचं आपल्याला. आणि आता चांगला कलर बदलल्यावर ह्याच्यामध्येच आहे ना, मी जी सुंठ पावडर घेतली आहे ना ती पण मी ह्याच्यातच टाकून घेणार आहे, कारण ती पण भाजल्या जाईल. आता हे चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता गव्हाच्या पिठाचा कलर बदलला आहे. आता आपल्याला हे सगळं काढून घ्यायचं आहे. आता हे काढून घेतल्याच्यानंतर पलीत्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता हाताने पण आपल्याला ते खोबरं बिबरं पीठ ते सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. आता खसखस भाजून घ्यायची आपल्याला. खसखस भाजून झाली की आपल्याला खसखस काढून घ्यायची. आता आपल्याला मेन वस्तू ज्याचे आपल्याला लाडू बनवायचे ती तळून घ्यायची तुपामध्ये. हे थोडं थोडं तुपामध्ये थोडे थोडे डिंक टाकून चांगले डिंक फुलवून घ्यायचे. आता हे डिंक फुलवून झाल्यावर आपल्याला हे डिंक आहेत ना थोडे मिक्सरला फिरवून घ्यायचे. थोडे थंड होऊन द्यायचे. थंड झाले की आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे. आता डिंक थंड झालेत, मी मिक्सरला फिरवून घेते. हे बघा, आता फिरवून घेतल्याच्यानंतर असं थोडं जाडसर ठेवायचं आणि ते त्या मिश्रणामध्ये टाकून द्यायचं. आता आपल्याला काजू आणि बदाम हे पण थोडे फिरवून घ्यायचं आहे. हे बघायची अशी जाडसर पावडर करायची आणि त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे. आता हे सगळं व्यवस्थित दोन्ही हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर वेलची पावडर टाकायची, जायफळ किसून घालायचं, पावडर नाही आहे पण जायफळ किसून घालायचं. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून घेतल्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला गूळ वितळवून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी 2 चमचे तूप घातलं आहे मी कढईमध्ये. आणि आता हे गूळ वितळवून घेणार. पाक नाही करायचं आपल्याला, फक्त गूळ वितळेल एवढंच ते आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे. गूळ चांगला वितळला की आपल्याला हा वितळलेला गूळ आहे ना त्या लाडवाच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि नंतर आपल्याला हे लाडू आहे ना
गरम गरमच वळून घ्यायचे आहेत डिंकाचे लाडू. तर हे पूर्ण गूळ सगळ्या खोबरं वगैरे जे आहे खारीक वगैरे जी भाजून आपण टाकलं त्याला सगळीकडे गूळ लागला पाहिजे, सगळा मिक्स करून घ्यायचा. त्याच्यानंतर आपल्याला हे लाडू वळून घ्यायचे आहेत आणि ह्याच्यामध्ये तूप घालायचं आहे वळताना थोडं थोडं गरम करून. मी पण घातलं आहे, पण माझ्याकडून ही व्हिडिओ स्किप झाली आहे. तर कशी वाटली तुम्हाला माझी ही डिंक लाडूची रेसिपी? जर माझी लाडूची रेसिपी तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.